नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एक्झाम माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, इथे पेसाच्या जागा होत्या, पेसा क्षेत्रामधील ज्या काही जागांची भरती रखडलेली होती, तर त्यांच्याबद्दल शासनाने एक निर्णय आणलेला आहे, जी की परीक्षा आहे। तर 5 संवर्गाच्या परीक्षा इथे घेण्यात येणार आहेत, ज्या की जिल्हा परिषद पेसा क्षेत्रातील असतील। तर मित्रांनो, पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, पण त्याच्या पहिले तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच येणाऱ्या नवीन आगामी भरतीच्या माहितीसाठी अपडेटेड राहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, इथे नॉर्मली पाहायचं गेलं तर पेसा क्षेत्रावरील ज्या काही जागा निघलेल्या होत्या, तर त्याच्यावर केस चालू होती। तर त्या केसचा निकाल इथे जवळपास लागत आलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की इथे जी जाहिरात आलेली होती, तर त्या परीक्षेचा रखडलेला भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे असे इथे एका न्यूजपेपरमध्ये आलेली ही न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पेपर जो आहे तर तो जळगाव येथील आहे आणि पाहिलं तुम्ही तर पेज नंबर 4वर ही जी आहे तर ही न्यूज आहे। राज्य शासनाकडून गेल्या वर्षी 75,000 पदांची सरळ भरती प्रक्रिया राबवली होती। तर मित्रांनो, 75,000 पदासाठी जी राज्य शासनाकडून भरती प्रक्रिया राबवलेली होती, त्याच्यामध्ये जवळपास जळगाव जिल्ह्यात परिषदेअंतर्गत 629 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली। मात्र पेसाच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक, सेविका, पशुधन पर्यवेक्षक, कंत्राटी ग्रामसेवक व पर्यवेक्षिका या 5 संवर्गातील भरती प्रक्रिया थांबली होती। मात्र आता या भरतीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे, ज्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत राहिलेल्या 5 संवर्गाच्या ज्या काही 450 जागांसाठीच्या रखडलेल्या भरतीचा मार्ग जो आहे तर तो मोकळा झालेला आहे, असे इथे त्यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, इम्पॉर्टंट माहिती ही इथे दिलेली आहे। तर 5 संवर्गाच्या परीक्षा ज्या आहेत तर त्या होणार आहेत। 629 जागांपैकी 11 पदं पेसा क्षेत्रातील होती, त्याच्यामुळे 11 जागांमुळे पूर्ण भरती प्रक्रिया परिणाम झाला होता। तर जे 11 जागा आहेत तर त्यांच्यामुळे पूर्ण भरती प्रक्रिया होती, तर हिच्यावर परिणाम झाला होता आणि त्याच्यामुळे जी पेसा क्षेत्रातील जी काही जागा होत्या तर त्या जागा भरण्यासाठी इथे स्टे आला होता आणि ती केस जी आहे तर ती बरेच दिवस इथे जी कोर्टात आहे तर ती चालू होती। तर तिच्यावर फायनली एक शासनाने मोहर लावलेली आहे की जे आहे तर ही भरती प्रक्रिया पुढील काही दिवसामध्ये इथे शासनाकडून राबवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे असं एक अपडेट तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचं होतं। जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण की येणाऱ्या नवीन भरतीबद्दल असेच अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।